ही गावछापला खूप चालाक मुलगी आहे. ही मुलगी वाटते तशी साधी नाही आहे. पण डोंट वरी, हिचा जो माज आहे ना असा असा उतरेल. आणि तो उतरेल जेव्हा ती इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन मध्ये हरेल. त्यासाठी आपल्याला तिचा जो फोकस आहे तो दुसरीकडे असा डायव्हर्ट करावा लागेल. पण मग नेमकं काय करायचं? तिचं सध्या सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे? शंभूकडे. माहितीये ना शंभू कोण आहे? ऑब्वियस. ॲटिट्यूड दाखवायचा नाही. शंभू सध्या त्याच्या डॅडच्या शॉपमध्ये काम करतो. तुम्ही एक काम करा, त्याच्या शॉपवर जा आणि त्याला इतकं ह्युमिलेट करा, इतकं ह्युमिलेट करा, असा असा इतका त्रास द्या की तो मेंटली पूर्ण असा अफेक्ट होऊन जाईल. आणि मग त्या गावछापचा फोकस इथून तिथे जाईल. आणि मग कॉम्पिटिशन मध्ये जिंकणार कोण? अनिका महाजन. ऑफकोर्स. इझी विन. इंडिपेंडेबली. गो ऑन. ओके, झालं म्हणूनच समज. गाईस, अनिका, कमळे, निंगे. अरे काय झालं रे? हा? आई, उद्या गुढीपाडवा आहे ना. हा. 3:30 मुहूर्तातला एक दिवस. हो. आणि आपल्यात परंपरा आहे सोन्याची वस्तू गिफ्ट देण्याची. हा? मी आपल्या मुलींसाठी नेकलेस आणल्यात. अरे वा वा वा, किती सुंदर आहे. माझ्याही मनात विचार चाललाच होता मुलींसाठी काहीतरी घ्यावं म्हणून. अनिका, दिस इज फॉर यू. वाव, थँक्यू डॅड. वेलकम बेटा. कमळे, हा माझ्या मोठ्या मुलीसाठी. अहो मला आजी. काय कमळी, घे ग, घे घे घे. आजी काय मस्त आहे, खूप छान दिसेल तुला. आणि आई, थांब हा. चालते. निघी आहे ग. बघ किती सुरेख दिसतोय. आणि आई, हे तिसरं गिफ्ट माझ्या तिसऱ्या मुलीसाठी. म्हणजे निंगीसाठी. ये निघी ये. छान छान. दाखव दाखव काय. वाव, किती सुंदर आहे हार. मस्त आहे ना. अहो काय करता, लागलं की मला. रागिणी, कुठली पद्धत आहे नेकलेस पाहण्याची? मॉम, तुला नेकलेसच बघायचा होता ना, मग माझा बघायचा होता. तिचा कशाला घेतलास? एक्सक्यूज मी, मला आवडला हा. मला वाटलं माझ्यासाठीच आणलाय म्हणून मी घेतला. एवढं काय त्यात. तुम्हाला आवडलंय तर ठेवा तुम्हाला. मला काय नाही बोलणार ते. अहो मी कॉलेजला जातोय की नाही, मग मी कुठं घालून फिरणार आहे. जेव्हा लागल तेव्हा छोटे आईकडनं घेतो. चालतंय ना मग छोटे आई? हो ठीक आहे, चालेल. मी आईला दाखवून आले. हे दे ग इकडे. अगं रागिणी म्हणजे कठीण आहे. कधी कधी लहान मुलाच्या वर्तन वागत असते. ए दीप्स, हा मुलगा कोण आहे ग जो इथे या चपलांमध्ये काम करतोय? हा, सेम टू सेम शंभू सारखा नाही का दिसत? ए हो. ए पण काही काय, हा आपला शंभू कसा असू शकतो? अरे आपला शंभू तर श्रीमंत आहे की नाही. हा कोणीतरी गरीब भिकारडा मुलगा दिसतो. बरोबर आहे. ए पण ऍक्च्युली याचा फेस शंभू सारखा आहे. ए दीप्स, एक काम कर, याचा फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. थांब. डन. बिचारा श्रीमंत शंभूचा गरीब भोळा बिचारा जुळा भाऊ. पिंक्स, हा हा फोटो व्हायरल करूयात. हा, कॅप्शन टाक. भिकारडा शंभू, त्याचा भिकारडा भाऊ. हॅशटॅग दोघही भिकारडे.
अरे शंभू, तुझ्या बाबांची तब्येत खूप जास्त बिघडली आहे, चल लवकर. हॅलो प्राजक्ता, अरे शंभूच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. हा हे बघा, यांना काही लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही आहे. मी काही नवीन गोळ्या औषधं लिहून दिलीत, ती त्यांना लगेच द्यायला सुरुवात करा. आणि हे बघ शंभू, तू तुझ्या बाबांकडे नीट लक्ष दे. तुला आता जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत राहायला हवं. बरं येऊ मी, काळजी घे. थँक्यू. शंभू, बाबांची काळजी घे. आणि काही मदत लागली तर कॉल करा. आई आता तूच सांग मी काय करू. तिथे बाबांच्या शेजारी बसून त्यांची काळजी घेऊ की दुकानात जाऊन काम करत बसू. अगं आई, यांच्या आजारपणामुळे माझं कॉलेज बुडतंय. अगं हे असंच सुरू राहिलं ना तर माझं शिक्षण थांबेल. शंभू, अरे तू काकींवर का चिडतोयस? मग काय करू कमळी? अगं कमळी, मला खूप शिकायचंय. आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची. या झोपडपट्टीतून बाहेर पडून छोटंसं का होईना, पण अगं स्वतःचं घर द्यायचंय. पण आता असं वाटतंय की माझी सगळी स्वप्न त्या दुकानातच राहून जाणार. आई, अगं मला त्या दुकानात काम करायला लाज नाही वाटत, अगं पण भीती वाटते. बाबांनी आजपर्यंत त्यांचं सगळं आयुष्य त्या दुकानात काढलं. तसं माझं झालं तर हेच काम करत मी राहिलो ना तर मी कधीच मोठा होऊ शकणार नाही, कधीच सक्सेसफुल होणार नाही मी. कमी मला आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. अगं पण मी शिकलोच नाही तर हे सगळं कसं करू शकणार आहे मी? मी आतापर्यंत कधीच क्लासेसचे पैसे घरातून नाही घेतलेत. इकडनं ना सततची लाईट जात असते, पण रस्त्यावरच्या लाईटच्या खाली बसून अभ्यास करत राहिलो. कमवा आणि शिका योजनेतून कॉलेजमध्ये काम करून शिकलोय. माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च स्कॉलरशिपमधून मिळणाऱ्या पैशांमधून भागवला. मी कधी नवीन पुस्तकांचा हट्टही नाही केलाय. मित्रांकडून जी जुनी पुस्तकं मिळतील त्यातच अभ्यास करत राहिलो. कमी आता असं वाटतंय की सगळं संपलंय, काहीच करू शकणार नाही मी. माझी स्वप्न कधीच काही होऊ शकणार नाही. कमी सगळं संपलंय. एक मित्र म्हणून आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिली, खूप मदत केली, पण हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे आणि तो मलाच सॉल्व्ह करावा लागेल. तुम्ही माझ्याकडे बघून दया दाखवलेलं मला अजिबात आवडणार नाही, पण बाबांच्या औषधासाठी खरंच माझ्याकडे आता पैसेही नाहीये. हे बघ, औषधांचं टेन्शन तू घेऊ नकोस. मी तुला औषधं पाठवून देईन सगळी. शंभू, तू शांत हो, सगळं ठीक होईल. आम्ही आता येतो, काळजी घे बाबांची. काकी, काळजी घ्या, येतो आम्ही. येतो. शंभू, ते दे इकडे. इकडे दे. मी औषधं पाठवून देईन, ती वेळच्या वेळी दे आबांना. चल.